एका वडिलांचे 4 मुले होते. वडील म्हातारे आणि आजारी असायचे, परंतु त्यांच्या मुलांना त्यांची अजिबात काळजी नव्हती. मुलांनी वडिलांची संपत्ती वाटण्याचा निर्णय घेतला. पंच आणि गावातील लोक एकत्र झाले. पंच म्हणाले, तुमची मुले म्हणतात तुमची संपत्ती 4 हिश्श्यामध्ये वाटली पाहिजे आणि तुम्ही फेरावारीनं प्रत्येक मुलाकडे 3-3 महिने राहिलं पाहिजे. तुम्ही तयार आहे का? मोठा मुलगा लगेच म्हणाला, वडिलांना काय विचारायचं आहे? त्यांच्या मरणानंतर सगळी संपत्ती आमचीच आहे. तसं पण आम्ही 4 भाऊ 3-3 महिने आमच्यासोबत ठेवायला तयार आहे. हे ऐकून वडिलांचे काळीच तुटलं. रागामध्ये वडील म्हणाले, आज निर्णय मी घेणार. माझ्या संपत्तीचा अधिकार फक्त मला आहे. मी माझ्या मुलांना 3-3 महिने माझ्या घरामध्ये ठेवणार. बाकीचे दिवस ते कुठे आणि कसे राहणार ते स्वतः त्यांनी विचार करावा. मुलांचे तोंड उघडेच्या उघडे राहिले. तेव्हा सरपंचाने वडिलांना विचारले, तुम्ही असा निर्णय का घेतला? डोळ्यामध्ये पाणी आणलं आणि म्हणाले, निर्णय आई वडिलांनी घेतला पाहिजे. हा हक्क मुलांना कुणी दिला? आपल्या आई वडिलांची वाटणी करण्याचा. आई वडिलांनी जन्म दिला आहे, त्यांनी आई वडिलांना नाही, म्हणून निर्णय आई वडिलांनी घेतला पाहिजे. या गोष्टीशी तुम्ही